बापरे, सामान्य म्हटलं होतं पहिले तुम्हाला. कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर स्टेशन रोडची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. अनेक वेळा डागडुजी करून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहे. अत्यंत वर्दळीत हा ठिकाण आहे. अनेक कारखाने, महाविद्यालय या रस्त्यावरती आहे, औद्योगिक वसाहत आहे. परंतु या रस्त्याची जी आहे तर फक्त डागडुजी केली जाते. खऱ्या अर्थाने 20 कोटी रुपये मंजूर झाले म्हणताय, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार याचीच जे वाट जी आहे तर लोक पाहत आहे, नागरिक पाहत आहे. खऱ्या अर्थाने जे ये जा करणारे नागरिक आहे मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या 4-5 वर्षांपूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण झालं, परंतु कशा पद्धतीने या रस्त्याचं काम झालेलं आहे, साईड गटर जे बनवलेले होते ते कशा पद्धतीने बनवले होते, या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि जे रस्त्याची साईड गटर आहे त्याच्यावरती जे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं होतं ते हाताने तुटत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी पाहतोय एक जे रस्त्याने जाणारे येणारे नागरिक आहे ते सुद्धा त्रस्त आहे. एक रिक्षावाले भाऊ आहे, का सांगाल बाबा तुम्ही नेहमीच मी जाता येता रोज शिर्डीने जात येतो. भक्त इतके नाराज झालेले आहे. आमचे स्थानिक नेते याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाहीये आणि लवकरात लवकर स्टेशन रोड व्हावा, नाही तर शिर्डी संस्थांकडून मदत म्हणून रोड करण्यात यावा अशी माझी कळकळीची विनंती. ओम साईराम. तुम्ही कुठून कुठे प्रवास करताय? धुळ्याहून आलो. धुळ्याहून येतो तर रोड चांगले आहे, पण इथून एवढं या आपला इथून आपल्या स्टेशनला जायला खूप म्हणजे प्रॉब्लेम येतो आम्हाला. नक्कीच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. आता सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हात मारून हे तोडलेलं आहे. आपण देखील असं प्रयत्न करूया की कशा पद्धतीने हे सगळं तुटतंय. एकदम जे वाळू खडी आणि हरकत घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हाताने हे सगळे कॉन्क्रीट तुटत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर निकृष्ट कामाचा एक उत्कृष्ट नमुना आपण याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की हाताने हा कॉन्क्रीटीकरण तुटलं जात आहे. आणि माऊली काय सांगाल या रस्त्याच्या परिस्थितीबद्दल? या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. काम चालू असल्यापासून मी यावर तक्रार करत आहे. नुकतीच मी तक्रार केली होती. ह्या तक्रारीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंत्यांना पत्र दिलं होतं की ह्या रस्त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. 7,70,00,000 रुपये खर्च झाला. 7,70,00,000 रुपये खर्च झाला आणि केवळ 2 किलोमीटरचा रस्ता केलेला आहे. साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखाना. पुढचा जो 630 मीटरचा रस्ता आहे स्टेशनपर्यंत जाणारा, हा गेल्या 50 वर्षात झालेला नाही. ती खड्डेमय रस्ता आहे. या रस्त्यावरती प्रचंड मोठी वाहतूक आहे. इथे कोपरगावला मोठा माल धक्का आहे, तिथे युरिया उतरते, सिमेंट उतरतं, अनेक मोठे कांद्याचे लोडिंग अपलोडिंग होतं. मोठे कठीण वाहनं या ठिकाणून जात असतात. साखर कारखाना आहे, या ठिकाणी ऊस देखील वाहतूक या रस्त्यावर होत असते, साखरेची वाहतूक या रस्त्यावर होत असते आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी रोज या भागातून प्रवास करतात. आणि कोपरगावचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागाला जोडणारा हा रस्ता असून इथे 18 गावं जोडली जातात. इतका महत्त्वाचा रस्ता असताना ह्या रस्त्यावरती 7,70,00,000 रुपये खर्च केले. 7,70,00,000 रुपयामध्ये साईड गटर बांधायच्या होत्या, फुटपाथ बांधायचे होते, रस्त्याचा बेड चौपदरीकरण करायचा होता, रोड डिवायडर टाकायचे होते. हे सगळे काम करून 7,70,00,000 रुपयाचं त्यांनी बिल काढलं. आणि आता हा रस्ता गेल्या 4 वर्षापासून खड्ड्यामध्ये हरवलेला आहे. हा रस्ता शोधावा लागतो खड्ड्यामधनं. काल जो अहवाल उपविभागीय अभियंता कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी पाठवला, त्या अहवालामध्ये त्यांनी काही ठिकाणी खड्डे आहेत, आम्हाला काही ठिकाणी रस्ता दिसतो, यांना काही ठिकाणी खड्डे दिसतात. ही मोठी शोकांतिका आहे. ज्या साईड गटर बांधल्या, या साईड गटारीमध्ये बांधल्यापासून तर आजपर्यंत एक थेंब पाणी वाहिलेलं नाही. जे फुटपाथ बांधले त्या फुटपाथवरनं एक पुत्र देखील पायी चाललेलं नाही. आणि जी इतकं निकृष्ट काम आहे की जवळजवळ 10 ठिकाणी हे जे साईड गटारी आहे हे आपोआप पडलेले आहेत. आणि अधिकारी लिहितात की गाड्यांच्या धक्क्याने हे फुटपाथ पडले, गटारी पडल्यात. ही शोकांतिका आहे. आता तुम्ही आत्ताही बघू शकता की जो रोड डिवायडर आहे, या रोड डिवायडरला जे कॉन्क्रीटचे ब्लॉक लावलेले आहेत त्याआधी सिमेंटनी त्या खडीबरोबर आणि वाळूबरोबर फारकत घेतलेली आहे, घटस्फोट घेतलेला आहे आणि आज संपूर्ण तो रोड डिवायडर आहे मोडकळीला आलेला आहे. या ठिकाणी 72 पोल टाकायचे होते. म्हणजे कोपरगावच्या साई कॉर्नरपासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत 72 पोल टाकून टोटल विद्युतीकरण करायचं होतं. एकही पोल टाकला नाही. ही शोकांतिका आहे. त्याचबरोबर ह्या रस्त्यावरती 100 वर्ष जुने झाडं होते, त्यांचे तोडण्याची काही गरज होती. आता तुम्ही या साईडला गेले तर तुम्हाला खोडं पाहायला भेटतील. ते खोडांचा आणि या रस्त्याचा काही संबंध नव्हता. साईड गटारीच्या बाहेर ते झाडं होते, त्यांची कत्लेआम केली, एकही झाड लावलं नाही. ही वस्तुस्थिती आहे.
अशा ह्या रस्त्याची आता मुदत संपलेली आहे. आता नवीन रस्ता बनवायचा आहे. नवीन रस्ता बनवण्यासाठी 2 किलोमीटरसाठी 20 कोटी रुपये आलेले आहेत. आणि आपण जर विचार केला तर ह्याच रस्त्याचा पुढचा भाग म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 160B उद्दामा चौफुली झगडे फाटा हा देखील कॉन्क्रिटीकरण होणार आहे. या कॉन्क्रिटीकरणासाठी 19 कोटी आणि 60 लाख रुपये आले. 7 किलोमीटर रस्त्यासाठी 19 कोटी आले, 19.5 कोटी रुपये आले आणि 2 किलोमीटरसाठी 20 कोटी रुपये आले. हे गणितच कळलेलं नाही. तोही कॉन्क्रीट होणार, हाही कॉन्क्रीट होणार. मग वरच्या पैसे जे आहे ते कोण वाटून घेणार आणि मतदारांचा भाव वधारणार की काय हा प्रश्न पडलेला आहे. 500 रुपयाच्या पुढे 1000 रुपये वाटून निवडून यायचं आणि हे गणित पैसे खाण्याचं गणित चालू राहणार की काय ही शंका वाटायला लागलेली आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 20 कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर आहे आणि कॉन्क्रिटीकरण साईबाबा कॉर्नर ते कारखान्यापर्यंत कॉन्क्रिटीकरण मंजूर असल्याची या ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रस्त्याचं काम आता प्रत्यक्षात कधी सुरू होणार, कारण की हा अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे. जे पूर्व भागाला जोडणारा महत्त्वाचा हा रस्ता आहे, रेल्वे स्टेशन आहे, अनेक कारखाने आहे, महाविद्यालय आहे. तरी देखील या रस्त्याकडे अनेक दिवस जे आहे तर अनेक वर्ष दुर्लक्ष झालेलं आहे. आता आज कुठेतरी मंजुरी मिळाली, मात्र आता प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अनिलसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.